राष्ट्रभावना डोळ्यासमोर ठेवून पनवेलमधील तक्का परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने एक पेड़ मां के नाम अभियान उत्साहात पार पाडण्यात आले। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कोकण प्रदेश सहसंयोजक सय्यद अकबर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल येथील हजरत पीर जमाल शाह बाबा दर्गा परिसरात फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। या उपक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते प्रकाश बिणिता, विद्यमान नगरसेवक अजय बहिरा, धर्मगुरू मौलाना नईम शेख, दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सिजांत जावेद फकरी मुजावर तसेच अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एक पेड़ मां के नाम या अभियानातून पर्यावरण संरक्षणासोबतच सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश देण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरला। सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी मोदी साहेबांना 12 सत्तेमध्ये केंद्रामध्ये बसून प्रधानमंत्री म्हणून 12 वर्ष पूर्ण झालेले। त्या अनुषंगाने देशभरात वेगवेगळ्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यापैकी आजचा एक जागतिक पर्यावरण दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा होत आहे। त्या अनुषंगाने पनवेलमध्ये देखील हा पर्यावरण दिन साजरा होत आहे। यासाठी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक सहकारी सन्माननीय अकबर सय्यद सर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी तक्का आणि आयोजन याचं केलेलं आहे। मी त्यांना धन्यवाद देतो की चांगल्या कार्यक्रमाचा आपण स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी केला आणि त्यांच्या माध्यमातून सातत्यानं असे कार्यक्रम नियमितपणे वर्षभरात होत असतात। परंतु त्याचबरोबर मोदी साहेबांचे 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या अनुषंगानं जिल्ह्याचा एक संयोजक म्हणून या कार्यक्रमाचा मला अत्यंत आनंद होतो आहे की पनवेल महानगरपालिकेने देखील सकाळपासून अ, ब, क, ड या आणि नावडे विभाग या 5ही विभागांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी हाती घेतला आहे आणि यावर्षी 1 लाख झाडं पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये महापालिकेच्या वतीनं लावण्याचा निर्धार या ठिकाणी माननीय महापौर नितीनभाई पाटील साहेब यांनी आज जाहीर केलेला आहे आणि हे कौतुकास्पद आहे की सगळ्या बाबतीमध्ये पनवेल महानगरपालिका या ठिकाणी आघाडीवर आहे आणि नवीन महानगरपालिका असली तरी पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं अत्यंत स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात। कालच मागासवर्ग कक्षाचा आयोग या ठिकाणी उपाध्यक्ष महाराष्ट्राचे आले होते आणि त्यांनी हा संपूर्ण आढावा पनवेल महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा घेतला। त्यावेळेला त्यांनी फार मोठा आनंद व्यक्त केला की पनवेल महानगरपालिका नवीन असली, ड वर्ग महानगरपालिका असली तरी याचं संपूर्ण उदाहरण इतर ज्या 30 महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये आहेत त्यासाठी त्यांना देता येईल की पनवेल महानगरपालिकेने चांगल्या पद्धतीतले कार्यक्रम हाती घेतलेले आहेत आणि कर्मचाऱ्यांना त्यांचा जो वेतन आहे तो त्यांच्या खात्यावर डायरेक्ट जमा होतो, त्याच्यामुळे त्यांची अवहेलना होत नाही। त्याचबरोबर सफाई कर्मचारी यांना 54 घरं या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेने बांधून दिलेली आहेत ना, विना मोबदला त्यांच्याकडून ही त्यांना घरं या ठिकाणी पनवेल महापालिकेकडून देण्यात येणार आहेत। आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचं अत्यंत एक महत्वाचा स्तुत्य उपक्रम की पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये 26 कुष्ठरुग्ण आहेत। या कुष्ठरुग्ण वसाहत या ठिकाणी बांधकामाला सुरुवात झालेली आहे। वर्षभरात त्यांना स्वतःचं हक्काचं घर या ठिकाणी मिळणार आहे। हा हे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पनवेल महानगरपालिका करत आहेत। असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी पनवेल महापालिकेच्या वतीनं होत असतात। आजचा कार्यक्रम भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाचे सन्माननीय उपाध्यक्ष राज्य उपाध्यक्ष अकबर सय्यद सर यांनी पनवेल तालुक्याच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे वृक्षारोपणाचा। त्यांचं खरोखर मनापासून कौतुक करतो आणि या ठिकाणी उपस्थित सगळे झालेले त्यांनाही धन्यवाद देतो। नमस्कार।